मॉर्निंग सर्वांना. आईला इथे आल्यानंतर सुद्धा आराम नाहीये. आई इथे पण उपमा, काल उसळ बनवली, आज उपमा बनवत आहे. आईच्या हात नाही, आईच्या हातचं आवडते आम्हाला. म्हणजे तिथे गेल्यानंतर मुद्दामच आईला करायला लावतो आम्ही, आणि इथे आल्यानंतर सुद्धा मुद्दामच करायला लावतो, कारण आईच्या हातचा टेस्टच वेगळी आहे आणि ती टेस्ट नाही मिळत इकडे. त्याच्याने प्रत्येकाला आपापल्या आईच्या हातचं. हा बरं, ते प्रत्येकाला तेच आहे. आईच्या हातची टेस्ट आवडते. आईच्या हातचीच टेस्ट आवडते. अद्विक माझा काय म्हणतो तुझ्या हातची मला मंदा आजीच्या हातची टेस्ट आवडते म्हणते, तुझ्याही हातची आवडते म्हणते. म्हटलं हो का रे, माझ्याही हातची आवडते का? हो, तुझ्या हातची तर खूप आवडते म्हणते मला, मंदा आजीच्या हातची टेस्ट आवडते म्हणते. तुझ्या मम्मीच्या हातची. म्हटलं हो का रे, मला माझ्या मम्मीच्याच हातची आवडते म्हटलं. फक्त मलाही आजीच्या हातची आवडायची, पण आता आजी नाही करत, आजीची थकले झाली. नाही तर हा बरोबर, आजीच्या हातचा स्वयंपाक किती मस्त मस्त बनवे आजी. नाहीतर मलाही आवडायची आजीच्या हातची टेस्ट. चिवडा किती सारा बनवून ठेवायची दिवाळीच्या वेळेला आमच्यासाठी. हा, आणि ते सातूचे लड्डू पण मस्त बनवून ठेवायची. तिचं वेगळंच होतं. आता ती थकली, त्याच्या काय करणार, सुचत नाही आता. ते तर आहे, ते तर आहे. तिच्याच घरी तुम्ही जाऊन करून देता आता. पोहे बनवणार होते आई, पण पोहे यावेळेला डीमार्टला मिळालेच नाही. पोहे हा पॅकेट नव्हते, म्हटलं मार्केटमधून आणतोय, तर मार्केटमधूनही आणायला वेळ नाही मिळाला. मग पोहेच नाही आहेत यावेळेला. तर रवा खूप सारा आणून ठेवला होता, म्हणून म्हटलं उपमाच बनव. तर झालेलं आहे आपला उपमा रेडी. मला ब्रेकफास्ट नव्हता करायचा, तर पप्पा आणि आईच बसलेले आहेत ब्रेकफास्ट करायला. थोड्या वेळाने त्यांना निघायचं पण होतं. मी म्हटलं की यांना येऊ द्या, जेवण वगैरे करा आणि नंतर निघा. तर मग पप्पा राजी झाले त्या गोष्टीसाठी. आणि हो, हा जो व्हिडिओ आहे शिवरात्रीच्या आधीचा आहे, पण म्हटलं शिवरात्रीचा व्हिडिओ इतका लेट का करायचा, म्हणून मग आधी शिवरात्रीचा व्हिडिओ टाकला आणि म्हटलं नंतर हा व्हिडिओ टाकेल. तर थोडं मागे पुढे होत आहे, कारण ना काय झालं की आता घरचे आलेले होते, त्यावेळेला मी गॅप घेतली होती. तुम्हाला माहिती आहे, 3-4 दिवसाची गॅप घेतली होती. इतकी गॅप नव्हती घ्यायला पाहिजे, पण 3-4 दिवसाची गॅप अशी की लग्न होतं त्यात, म्हणजे सर्वजण घरचे होते आणि आई वगैरे पप्पा वगैरे त्यात आले होते. घरचे पण सासरचे पण आले होते. तर तुम्हाला माहिती आहे की माझं असं असतं की मी व्हिडिओचं टेन्शन नाही घेत. त्यावेळेला घरचे आलेले आहेत ना, त्यांच्यासोबत टाईम स्पेंड करायचा. मी व्हिडिओ बनवत होते, पण व्हिडिओ बनवणं आणि एडिट करणं आणि टाकणं हे म्हणजे पूर्ण दिवसभराचा टास्क आहे. म्हणजे बनवणं, एडिट करणं आणि टाकणं याच्यामध्ये पूर्ण दिवस निघून जातो. मग त्यांना टाईम केव्हा द्यायचा? आता ते आपल्या घरी आलेले आहेत, त्यांना टाईम देणं गरजेचं आहे. म्हणून मग कसं राहते की आता खूप दिवस झालेले आहेत, ते आलेले आहेत, म्हणजे खूप दिवस राहणार आहे. तर मग गोष्ट वेगळी राहते की आपण आपलं काम पण केलं आणि त्याच्यासोबत त्यांना पण टाईम दिला, ती गोष्ट वेगळी राहते. पण 2-3 दिवसासाठी आलेले आहेत आणि त्यात पण आपण आपले कामं करत आहोत आणि त्यांना टाईम नाही देत आहोत, तर मग काय फायदा? मग हे आपले कामं तर नेहमीच सुरू राहणार आणि त्यांना वेळ केव्हा देणार आपण ना. म्हणून मग म्हटलं चला ते 2-3 दिवसाचा गॅपच घेते. त्यांना वेळ दिला, सर्वांना घरच्यांना, आणि ते पण चांगलं वाटते की अरे यार आपल्याकडे आलेले आहेत, आपण त्यांना वेळ देत आहोत. नाही तर मग आपण कामं करत आहोत आणि ते बसलेले आहेत एकटेच बिचारे, काय फायदा मग कोणी येऊन घरात. तर मग त्यावेळेला मी व्हिडिओ तर बनवून घेतले, पण म्हटलं एडिट नंतर करेल, नंतर टाकेल, म्हणून हे लेट होत आहेत व्हिडिओज सर्व. तर थोडं ॲडजस्ट करून घ्या. आणि मला पण वेळ मिळाला की चला त्यांच्यासोबत वेळ द्यायला, किंवा मग माझे पण कामं लवकर आवरायला. आता किचन क्लिनिंगचा व्हिडिओ कोणाकोणाला पाहिजे मला कॉमेंट करून सांगा. किचन क्लिनिंगचा व्हिडिओ पण येईल तुमच्यासाठी. आणि डीप क्लिनिंग करणार आहे, तर डीप क्लिनिंगचा व्हिडिओ, आणि त्यात म्हणजे काय म्हणतात त्याला, मग किचन टूर पण येणार तुमच्यासाठी. तर कोण एक्सायटेड आहे किचन टूर आणि किचन क्लिनिंग व्हिडिओसाठी? मला म्हणजे नेक्स्ट व्हिडिओज किचन क्लिनिंगचा येणार. तर बस जुळलेले राहा. आणि हो, किचन क्लिनिंगच्या व्हिडिओमध्ये काही टिप्स पण तुम्हाला देईल मी, कारण मी ज्या गोष्टी फॉलो करते किंवा मग ज्या गोष्टी मी फेस करते माझ्या घरात, तर त्या तुम्हाला पण म्हणजे तुमच्यासोबत पण शेअर करणार आहे. तर किचन क्लिनिंगचा व्हिडिओ बघायला विसरू नका. नेक्स्ट व्हिडिओज येणार आहे किचन क्लिनिंगचा. आणि सर्व एक क्लिनिंग करत आहे ना. आई बोलली की तुझं घर तर चांगलंच वाटत आहे, म्हणजे चांगलंच दिसत आहे, काय तुला क्लिनिंग करायची? म्हटलं हे घर तुला चांगलं दिसते तर मग तू वाईट काय म्हणशील? मग माझं ते सुरू होतं. मी म्हटलं आता आई गेल्यानंतर, आईला तुम्ही सांगत होते की आता तू घरी गेल्यानंतर मला बस आता क्लिनिंगलाच लागायचं आहे.
कसं असतं, जे रेग्युलर बघतात ना त्यांना माहिती असते की कुठे काय झालेलं आहे आणि कुठे डागं पडलेले आहे, कुठे काय कसं दिसत आहे. पण जे असं अनोळखी येतात ना, एकदमच येतात ना, त्यांना नाही माहिती पडत की अरे इथे हे क्लीन करायचं आहे किंवा इथे डागा आहेत किंवा मग हे बरोबर दिसत नाही आहे. कारण माझ्या हातचं मला माहिती आहे बरोबर की कुठे क्लीन असते, कसं असते आणि मी कशी ठेवते. पण आता मला दिसत होतं की मला काहीच काम करायची इच्छा नव्हती होत माझ्या घरामध्ये. म्हणजे माझ्या किचनमध्ये सुद्धा मला इतके डागं भरपूर अशा जागी, जसं की आता तुम्ही मागे बघत आहात चहाचे आणि ते साखरेचा डबा आहे, त्याला ते व्हाईट आहे. मी जास्तीत जास्त व्हाईट यूज केलेलं आहे ना, त्याला डाग लवकर पडतो पण छान पण दिसतं. व्हाईट कसं आहे, एक डोळ्याला असं शांती देते व्हाईट कलर. आणि जो मी ग्रीन कलर वापरलेला आहे ना, खूप जण विचारतात ग्रीन कलरचं म्हणजे काय महत्त्व, तू का वापरला. मी माझ्या घरात सर्व काही वास्तुशास्त्रानुसारच केलेलं आहे. आणि हा किचनमध्ये ग्रीन कलर वापरण्याचं महत्त्व असं की जेव्हा आपण किचनमध्ये येतो ना, एंट्री करतो, त्यावेळेला आपल्याला खूप असं शांती आणि खूप असं काम वाटायला पाहिजे आणि त्यात मन लागायला पाहिजे, म्हणून तो ग्रीन कलर त्याचं प्रतीक आहे. म्हणून तो ग्रीन कलर वापरला. ग्रीन आणि व्हाईटचं कॉम्बिनेशन ठेवलं होतं मी. आणि छान वाटतं जेव्हा आपण किचनमध्ये काम करतो. आता तो कसं याच्यामध्ये भडक वाटतो जास्तच, काय म्हणतात त्याला, व्हिडिओमध्ये जरा जास्तच थोडा फरक दिसतो, पण एवढा भडक नाही आहे. तो असा डार्क ग्रीन कलर नाही आहे, तो असा लाईट ग्रीन कलर जो म्हणतो ना आपण, पिस्ता कलरमधून थोडा तशा टाईपचा ग्रीन कलर आहे. निऑन ग्रीन कलर नाही आहे जसा दिसतो तसा. तर छान वाटतं व्हाईट आणि ग्रीन कलरचं कॉम्बिनेशन. तुम्हाला पण भरपूर जणांना व्हाईट आणि ग्रीन कलरचं कॉम्बिनेशन माझ्या किचनचं आवडतं. आणि खूप जणांनी मला फोटो मागितले होते किंवा स्क्रीनशॉट काढून स्वतःच्या कार्पेंटरला दाखवले होते. तर त्यांनी पण, खूप जणांनी, माझ्या सबस्क्रायबर्सनी पण बनवून घेतलेलं असं कॉम्बिनेशन किचनमध्ये. तर त्यांना पण आवडलेलं होतं. खूप जणांची चॉईस आहे ती. आता इथे चहा ठेवलेला आहे, म्हटलं चहा घेऊन घ्या, थोड्या वेळाने निघायचं आहे. स्वयंपाक वगैरे केला होता, जेवण वगैरे सर्वांचं झालं. त्यानंतर आता सर्वांना निघायचं, तर पप्पांना चहा प्यायचा होता म्हणून चहा ठेवला. माझी इच्छा नव्हती चहा घ्यायची, यांना देऊन दिला कारण ऊन इतकी तापत आहे. मी काय करत आहे, चहा दुपारला घ्यायचं टाळत आहे सध्या. काय होतं, थोडं मला असं गरम गरम जास्त होत आहे, तर त्याच्यामुळे मी काय करते, निंबू पाणी बनवते आणि मस्त निंबू पाणी पिते. बस आता आई पप्पा निघणारच आहेत थोड्या वेळाने, कारण दीपालीला हॉस्पिटलला न्यायचं होतं म्हणून आईची घाई सुरू होती की दीपालीला न्यायचं आहे हॉस्पिटलला, तिचा वेळ झालेला आहे, म्हणजे तिची डेट हॉस्पिटलला न्यायची आलेली आहे म्हणून. तर म्हटलं ठीक आहे, एक दिवस पहिल्यांदा आईला थांबून घेतलं आदल्या दिवशी. म्हटलं दुसऱ्या दिवशी जाल तिला घेऊन, मग संध्याकाळी जाल म्हटलं. असं करून करून ताई बोलली नाही जास्त दिवस नाही करू शकत, कारण 8व्या महिन्यात तिला घराच्या बाहेरच नव्हतं निघू दिलं. तर हॉस्पिटललाच गेलो नव्हतो. म्हणजे 8व्या महिन्यात काय झालं की 8व्या महिन्याच्या म्हणजे 7व्या महिन्याला शेवटी 8व्या महिन्याची पण ट्रीटमेंट घेऊन घेतली होती यांनी. 8व्या महिन्याला घराच्या बाहेर बिलकुलच तिला पाय नव्हता टाकू दिला. तर मग ती पूर्ण 1 महिना घरातच होती बिचारी. तर त्यानंतर मग आता आई बोलली की आता तिचं 9व्या महिन्याची ट्रीटमेंट म्हणजे एकदा घ्यायला, समजा चेकअप वगैरे करायला जायचं आहे आणि सर्व बघू. तर त्याच्यासाठी म्हणून ती घाई करत होती, जायचं आहे मला दीपालीला न्यायचं आहे हॉस्पिटलला. तर हे लोक घरी गेले ना, त्याच्या आधीच मग दीपालीला गुलू घेऊन पण गेला होता हॉस्पिटलला, कारण तिला थोडा विकनेस वाटत होता म्हणत होते. त्याच्यामुळे तो घेऊन गेला होता. आणि आईला त्याला असं वाटलं की आईला सांगून मग ही घाईघाईत निघून येईल, त्याच्यापेक्षा आता गेलेलीच आहे तर थोडंफार तिला पण एन्जॉय करू द्यायचा, तिचं पण थोडं मूड फ्रेश होते म्हणून त्यांनी कॉलच नाही केला. घरी गेल्यानंतर मग आईने मला कॉल केला. त्याच्यानंतर कळलं की अरे दीपालीला हॉस्पिटलला नेलेलं आहे म्हणून आईने सांगितलं, दीपालीला गुलूने हॉस्पिटलला नेलेलं आहे आणि तिला सलाईन लागली. मग आम्ही पण घाबरलो काय झालं म्हणून नेमकं. तर मग कळलं की तिला विकनेस वाटत होता आणि म्हणून मग तिला सलाईन वगैरे दिलेले आहे. तर तिला तिच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलंच असेल, तिला दाखवलेलं त्यांनी. तर ते झालं. मग काय झालं की जे 9 मंथची ट्रीटमेंट आहे ती मग त्यांनी सुरू केली. तर आता ती सुरू आहे आणि दीपाली आता गेलेली सुद्धा आहे तिच्या माहेरी. तर आता आराम करेल. तिची तर म्हणजे समजा खूप दिवसाची जायची इच्छा नव्हतीच. म्हणजे कसं होत होतं की गोलूला पण मग त्याला असं वाटतं आता आईसोबत बोलणार किती बोलणार, पप्पा जास्तीत जास्त बाहेर राहतात, त्याला एकटं वाटलं असतं. म्हणून मग ती विचार करत होती जाऊ द्या मी 9व्या महिन्याला जाते असं करून शेवटी ती आता माहेरी निघून गेली. आणि कसं आहे, मेन म्हणजे एवढं लांब पण नाही आहे, एका गावात असल्याच्याने तो केव्हाही तिला भेटायला जाऊ शकतो आणि केव्हाही भेट घेऊन येऊ शकतो, किंवा आई पण केव्हाही भेटायला जाऊ शकते. तर एवढं टेन्शन नाही. ती पण येऊ शकते म्हणा, पण आता तिला हालचाल करायला नाही सांगितलेलं आहे, नको म्हटलं. त्याला आहे ना, त्याला काय करायचं आहे लवकर ते पिगी बँक भरायचं आहे म्हणून तू कॉइन काय म्हणते.
चला बाय. बाय. पोचली की फोन करतोस ना. हो हो कर. चला. हा हा काळजी घे. आई पप्पा घरी निघून गेले आणि आम्ही आलो इकडे हे वॉलपेपर वगैरे बघायला. काय झालं तुम्हाला सांगितलं होतं ना मी की डोअरचं म्हणजे डोअरला आम्ही मायका नाही लावणार आहोत, वॉलपेपर लावणार आहोत. कारण मायका आम्ही चूज केलेला ॲक्रेलिक ऑलरेडी जाड राहतं. त्यात म्हणजे त्या डोअर इकडच्या साईडला ॲक्रेलिक लावल्यानंतर ना समोरच्या साईडला जर ॲक्रेलिक लावलं असतं ना तर आणखी खूपच जाड डोअर झालं असतं ते. म्हणून मग म्हटलं आपण वॉलपेपर लावू. त्यामुळे वॉलपेपर बघायला आलं. वॉलपेपर आम्हाला लक्षातच नव्हते, म्हणजे सेम टू सेम मॅच वॉलपेपर मिळतच नव्हते. जसं मी म्हटलं ना तुम्हाला मार्बल फिनिशमध्ये पाहिजे आहे मला. मार्बल फिनिशमध्ये आम्ही ऑनलाईन बघितलं, ऑनलाईन मिळत आहे पण ऑनलाईनचं साईज ना तो कमी मिळत होता पूर्ण डोअरला. मग डोअरमध्ये गॅप 2 वॉलपेपर लावावे लागत होते, मध्ये गॅप आली असती किंवा मग लाईन दिसली असती, ते प्लेन दिसलं नसतं. आम्ही इतकं कन्फ्यूज झालो होतो की नेमकं करायचं काय. वॉलपेपर लावायचा तर वॉलपेपर मिळत नव्हता एक्झॅक्ट मॅच. काहीच नव्हतं कळत आम्हाला की आम्ही काय करायचं. म्हणून खूप सारे वॉलपेपर्स बघितले. त्यांना म्हटलं ऑर्डर देऊन बोलवून घेता का तुम्ही, ते पण विचारलं तर एक्झॅक्ट मॅच मिळतच नव्हतात. मग ते ऑर्डर देऊन सुद्धा बोलवायला तयार होते की चला तुम्ही ऑर्डर द्या, आम्ही बोलवून घेतो. आम्हाला पाहिजे होता एकच वॉलपेपर. त्यात म्हणजे जास्त क्वांटिटी असली तर गोष्ट वेगळी आहे, पण एक वॉलपेपर डोअरला लावायला आणि त्यात म्हणजे ते बोलवून देतील ऑर्डर देऊन, ते पण एक प्रॉब्लेम झाला होता. मग काय करायचं शेवटी मग आम्ही विचार केला की आपल्याला एकदा मायका बघून यायला परवडतं. म्हणजे जो प्लेन पतला मायका असतो ना एकदम 5 म्हणजे 0.5 mm वाला या एकदम पतला मायका जो असतो ना तो बघून यायला परवडतं आपल्याला. मग आम्ही इथे बघितले खूप सारे जाळले आपले हे आणि अशा टाईपचं पाहिजे होता, पण एक्झॅक्ट मॅच मिळतच नव्हता वॉलपेपर. म्हणून मग आम्ही गेलो मायकाच्या शॉपमध्ये आणि मग मायका बघितला. खूप बघितले की आपल्याला एक्झॅक्ट मॅच मिळायला पाहिजे. ॲक्रेलिकचे ती शाईन पण असायला पाहिजे थोडीफार, तर कारण एक्झॅक्ट मॅच मिळतच नाही मायका म्हटल्यानंतर. कारण ॲक्रेलिकची फिनिश आणि मायकाची नॉर्मल मायकाची जी शाईन असते ती खूपच वेगळी असते. ॲक्रेलिकची जी शाईन असते एकदम ग्लाससारखी काचेसारखी शाईन असते आणि नॉर्मल मायकाची शाईन एकदम नॉर्मल असते. तर त्याच्यामुळे ते मॅच नव्हतं होत. तर म्हटलं एक आणखी शॉप म्हणजे जिथून आम्ही घेतलं ना तिथे गेलो परत. ज्या ठिकाणावरून आम्ही पूर्ण सामान उचललं होतं तिथेच परत गेलो आणि तिथेच त्यांना विचारलं. तर मग त्यांनी चाळता त्यांना एक शीट दिसली आणि ती शीट थोडीफार नाही खूपच चांगले मॅच होत होती आणि ग्लॉसी पण होती. तर इतकं तर नाही शाईन करत जसं ॲक्रेलिक असते, पण मग ती शाईन थोडी दिसली मला. म्हटलं ही मॅच पण होते, ग्रेन्स पण थोडा बहुत सेम आहेत. मग ती आम्ही घेऊन आलो आणि ती आणल्यानंतर मग मग त्यांना आम्ही विचारलं कार्पेंटरला की आम्हाला हीच लावून पाहिजे, आता काही ऑप्शनच नाही आहे. मग त्यांनी डोअरचं काय केलं, डोअरच्या वर जी शीट लावलेली होती आधी, जी ब्लॅकिश कलरची होती ना, एक होती ग्रे कलरची थोडी, तर ती जी शीट आहे ती त्यांनी मग काढली आणि त्याच्यावर मग ते प्लाय न लावता मग त्यांनी ती डायरेक्ट शीट लावून दिली. आणि आता डोअर तुम्हाला दाखवेल की कसं बनलेलं आहे. आणि डोअर खूप छान बनलं आपलं, मस्त बनलं. आणि मी टेन्शन फ्री झाली मेन म्हणजे की कारण काय झालं होतं मला त्याचंच टेन्शन होतं की ही सर्व तर व्यवस्थित झालं, एक तो डोअर राहिलेला आहे. आणि खूप जणांनी कॉमेंट केलं होतं की दी डोअर नको तसा ठेव. म्हटलं तुमच्या पण कॉमेंटची रिस्पेक्ट करून म्हटलं डोअर कशालाच ठेवायचं तसं ना, म्हणजे सर्वजण व्यवस्थित झालेलंच आहे तर डोअर तसं ठेवून काय फायदा. आणि ते डोअर आतमध्ये ओपन होत होतं ना तर ते डोअर वेगळंच दिसत होतं, खूपच भद्द दिसत होतं, तुम्ही पण बघितलं. आणि ते डोअर तसं ठेवायचंच नव्हतं आम्हाला. आणि मग शेवटी ते डोअर व्यवस्थित झालं, मस्त ते डोअर आम्ही बनवून घेतलं. ते तुम्हाला डोअर नेक्स्ट ब्लॉगमध्ये बघायला मिळणारच आहे. जेव्हा आम्ही मायका बघून आलो ना त्याच्यानंतर आम्हाला दिसलं इथे मस्त मँगो शेक, आणि सर्वजण मँगो शेक पित होते. इतकं छान आणि इतका थंड होता मस्त. तर इथे हे मँगो शेक घेतल्यानंतर इतकं मूड फ्रेश झालं ना. त्याच्यानंतर साईडलाच इरविन चौकाची गोष्ट आहे ही. इरविन चौकात आम्ही थांबलो होतो. तर इरविन चौकात एक जिलेबीचं शॉप फेमस आहे आमच्याकडे. ज्यांनी जिलेबी तिथली खाल्लेली असेल मला कॉमेंट सेक्शनमध्ये सांगाल. तर हे शॉप इथे मला जिलेबी काढताना दिसली आणि गरम गरम जिलेबी काढल्या जाते आणि यांची जिलेबी इतक्या लवकर खपते. तर इथे 3 प्रकारच्या जिलेब्या मिळतात. खोव्याची जिलेबी आम्ही घेतली होती, तर एक साधी जिलेबी, ही दुसरी कशाची असते काय माहिती, आणि ती एक काळ्या कलरची खोव्याची असते. मग आम्ही मुलांसाठी पण घेऊन आलो आणि तिथे पण आम्ही थोडीफार खाल्ली. माहीला पहिल्यांदा जेवायच्या वेळेला माही काय करते,
नाटकं करते. जेवायच्या वेळेला थोडीफार खाते ती, जेवण करते आणि बस. आता अभ्यास वगैरे झालेला होता तिचा, 12:30 वाजलेले होते. मग तिला वाटलं की काहीतरी भूक लागलेली आहे, काहीतरी खायचं. अद्विक बिचारा झोपून पण गेला होता. ती इकडे शॉर्ट्स बघत होती थोडे मूड फ्रेश करण्यासाठी आणि तोपर्यंत तिने मस्त मॅगी बनवली. मला त्रास नाही देत अशी, तिला जर काही आठवण आली तर मॅगी वगैरेचीच आठवण येते, बाकी त्या दुसऱ्या कोणत्या गोष्टीची नाही. तिला बस जंक फूड पाहिजे, तिला चांगलं हेल्दी नाही पाहिजे. तर तिने मॅगी बनवली आणि ती 12:30 वाजता मॅगी खात आहे. बस आता तिचं मॅगी खाऊन झालं की आम्ही झोपणार आहोत. चला मग इथेच या ब्लॉगला थांबवते. भेटते तुम्हाला नवीन छानशा ब्लॉगमध्ये. आय होप तुम्हाला हा छोटासा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जर तुम्ही अजूनपर्यंत नसेल केलं तर याच्याशिवाय 2 आणखी चॅनल आहेत माझे, तिथे पण मला तुम्ही सबस्क्राईब करू शकता. दोन्ही चॅनलचा लिंक, इन्स्टाचा लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाणार. डिस्क्रिप्शन बॉक्स नक्की चेक करा. चला मग बाय, टेक केअर आणि लव्ह यू ऑल. बाय.